2 दिवसापूर्वी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय विखे पाटील साहेब, सन्माननीय उद्योगमंत्री उदय सामंतजी आणि सन्माननीय मंत्री शंभूराजे देसाई आणि मी स्वतः अंतरवाली सराटीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली। त्यांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न आम्ही समजून घेतले। त्यांच्या मनातलं दुःख काय होतं ते देखील आम्ही समजून घेतलं। सरकार फार खंबीरपणे त्यांच्या मागे उभं आहे। माननीय देवेंद्र फडणवीस असतील, माननीय एकनाथरावजी शिंदे असतील किंबहुना सुनेत्रा वहिनी असतील, हे तिघेही मराठा समाजाच्या मागे तसंच सर्व समाजाच्या मागे फार खंबीरपणे उभे आहेत। त्यांच्या मनामधली जी खंत होती की काही विषय सांगून देखील अधिकाऱ्यांकडनं ते होत नाही, अधिकाऱ्यांकडनं त्रास दिला जातो। जसं जात पडताळणीचा विषय होता, वंशावळीचा विषय होता। या बाबतीत कालच वंशावळीच्या बाबतीतला 1 वर्षाचं मुदतवाढ देण्याचा निर्णय काल मराठा आरक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला। त्याचप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जे काही आपण अनुदान देतो किंबहुना शिष्यवृत्ती देतो, मग ती शालेय असेल, कॉलेज असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, ITI असेल, किंबहुना सर्वच बाबतीमध्ये तो जो निर्णय आम्ही 8वीचा निर्णय 5वीपासून घेतला होता, त्याचा निर्णयाचा देखील फटका काही विद्यार्थ्यांना बसत होता। त्याच्यामुळे त्याची एकत्रितपणे सर्व समाजाला समान न्याय मिळावा म्हणून उद्या एक बैठक लावण्यात आली आहे, ज्यामध्ये ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेड्डी साहेबांच्या नेतृत्वात सर्वच विभागाचे सेक्रेटरीजना आम्ही बोलवलं आहे आणि सर्वांना समान पद्धतीत न्याय द्यावा, सर्वांना समान पद्धतीत त्याचं अधिकार मिळावा यासाठीचा तो जो दादाची मागणी होती ती देखील आम्ही पूर्ण करतो आहे। आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जात पडताळणी साठी अध्यक्ष नाहीत, एक अध्यक्ष 4 जिल्ह्याचं काम करत आहेत, त्या ठिकाणी काल तात्काळ निर्णय घेण्यात आला की ॲडिशनल कलेक्टर जे असतात ते 1 वर्गातील अधिकारी असतात, त्यामुळे त्यांच्याकडे तो अधिभार द्यावा आणि रिकाम्या जागा तात्काळ भराव्या। त्या व्यतिरिक्त जे काही दादाचे विषय आहेत ते देखील काल मी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली, उदय सामंत साहेबांनी देखील चर्चा केली। मला वाटते की आम्ही त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होऊ। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या काही विपरीत नाही आहेत, तर त्या हक्काच्या मागण्या आहेत, मराठा समाजाच्या हक्काच्या मागण्या आहेत। आणि मराठा समाजाचा जो कक्ष निर्माण केला त्यासाठी देखील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये 12व्या माळ्यावर कार्यालय देण्याची आम्ही मागणी केली, जी मुख्यमंत्री मान्य करतील। तसंच शिंदे समितीला देखील 1 वर्ष मुदतवाढ देऊन 58 लाख ज्या नोंदी आहेत त्या नोंदीचं पुनर्वलोकन करावं आणि त्यामध्ये अजून काही नोंदी मिळतात का आणि त्या नोंदीचं वितरण कसं होईल याबाबतीत देखील निर्णय घेऊन आम्ही माननीय मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळाला सांगणार आहे। मला वाटतं की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही जर पूर्ण केल्या तर निश्चितपणे ते उपोषणाला बसणार नाही। पुन्हा काही भेट होणार आहे तुमची त्यांच्याशी? कदाचित उद्या मी आणि उदय सामंत आणि विखे पाटील साहेब जाण्याची शक्यता आहे, कारण उद्या मराठवाडा डिव्हिजनल कमिशनरकडे आम्ही एक बैठक लावली आहे, ज्यामध्ये हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी जी श्रीकांत नावाचे डिव्हिजनल कमिशनर आहेत ते आणि सर्व कलेक्टर आणि सर्वच जात पडताळणी अधिकारी यांची एक बैठक उद्या संध्याकाळी 6 वाजता आम्ही संभाजीनगरला लावली आहे। उद्या 11 वाजताची मंत्रालयाची बैठक संपवून मी आणि उदय सामंत साहेब आणि माननीय विखे पाटील साहेब आम्ही तिघेही जाण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे आंदोलन करू नये यासाठी नेमकी भूमिका कशी घ्याल, काय ठोस निर्णय घ्याल, त्यांची ठोस निर्णय आम्ही घेतोच आहोत आणि मनोज जरांगे पाटलांची ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करतोच आहोत। आणि मला देखील असं वाटतं की त्यांच्या कुठल्याही अवास्तव मागण्या नाही आहेत। ज्या पद्धतीमध्ये वडिलांना जात प्रमाणपत्र मिळालं आहे पण मुलीला मिळत नाही, भावाला मिळालं आहे पण बहिणीला मिळत नाही, बहिणीला मिळालं आहे भावाला मिळत नाही, याच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या ज्या पद्धतीमध्ये लबाडी होत आहेत त्या अधिकाऱ्यांना कुठेतरी चाप लागला पाहिजे हा प्रयत्न असेल। आणि त्यामुळे सर्वच समाजाची लोक, मग त्याच्यामध्ये OBC असतील, ST असतील, NT असतील, मराठा असतील, या सर्वच समाजाच्या लोकांना याचा त्रास आहे। त्यामुळे यामध्ये एक सुसूत्रता आणून सर्व समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि सर्वच समाजाचा वर्ग, आज मला अनेक OBC समाजांच्या लोकांचे पण फोन येत आहेत, SC ST NTचे फोन येत आहेत की साहेब आपण हा जो निर्णय घेता त्यामुळे आम्हाला देखील त्याचं जे आमच्यावरती दडपण येतं ते दडपण बंद होईल आणि ह्याच्या पुढे भविष्यात 2-3 महिन्यात हे सर्व ऑनलाईन पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील, जे आता कागदपत्राने होते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।